नमस्कार, आपण पाहत आहात पनवेल वार्ता न्यूज चॅनल। रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात एका महिलेने आत्महत्येच्या उद्देशाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली। मात्र पोलिसांच्या प्रसंगवदनामुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे त्या महिलेचे प्राण वाचले आहेत। 10 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई नियंत्रण कक्षाला डायल 112 वरून माहिती मिळाली की रोडपाली गणपती विसर्जन तलावात एक महिला बुडत आहे आणि तात्काळ मदतीची गरज आहे। ही माहिती मिळताच कळंबोली बीट मार्शलचे पोलीस अंमलदार आकाश वानखेडे आणि सागर माळी यांनी तातडीने घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळी पोहोचताच महिला तलावाच्या मध्यभागी बुडत असल्याचे दिसून आले। त्याच क्षणी पोलीस अंमलदार सागर माळी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी घेतली। त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक यशू सिंग यांनीही धाडस दाखवत पोलिसांना मदत करण्यासाठी पाण्यात उडी मारली। दोघांनी मिळून महिलेला किनाऱ्याजवळ आणले, तर किनाऱ्यावर उभे असलेल्या पोलीस अंमलदार आकाश वानखेडे यांनी महिलेला बाहेर काढत तात्काळ प्रथमोपचार सुरू केले। महिलेच्या पोटात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने ती बेशुद्ध झाली होती। मात्र आकाश वानखेडे यांनी प्रसंगवदन राखत पोटातील पाणी बाहेर काढले आणि महिलेला पुन्हा श्वास सुरू झाला। यानंतर महिलेला तात्काळ आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी MGM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून ती सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संपूर्ण बचाव कार्यात डायल 112 वर माहिती देणारे बळीराम म्हात्रे, नियंत्रण कक्षातील महिला पोलीस प्रतीक्षा गायकर तसेच नागरिक यशू सिंग यांनीही मोलाची भूमिका बजावली। दरम्यान खारघर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी पत्रकार परिषदेत या धाडसी पोलिसांचा गौरव करत नागरिकांनी संकटाच्या वेळी डायल 112 चा वापर करण्याचे आवाहन केले। पोलिसांचे धाडस, नागरिकांची सतर्कता आणि डायल 112 ची तत्परता यामुळे एका महिलेचे अनमोल प्राण वाचले। डायल 112 ठरलं जीवनदायी। काल दिनांक 10/5/2026 चे दुपारचे 12:30 वाजेदरम्यान कळंबोली हद्दीतील रोडपाली गणपती विसर्जन जो तलाव आहे तर त्या ठिकाणी एका महिलेने उडी मारली आहे आणि तिला पोलीस मदतीची आवश्यकता आहे या प्रकारचा एक कॉल नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथून MDT वर प्राप्त झालेला होता। सदर घटनेचं गांभीर्य समजून तत्काळ कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आकाश वानखेडे आणि सागर माळे जे बीट मार्शल ड्युटीवर होते ते तत्काळ त्या ठिकाणी रवाना झाले। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणची जी महिला आहे तर ती तलावाच्या मध्यभागी बुडत असल्याचे त्यांना दिसले आणि यातील पोलीस अंमलदार सागर माळे यांनी क्षणाचाही विचार न करता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेला वाचवण्यासाठी तत्काळ त्यांनी तलावात उडी मारली आणि त्यांनी उडी मारल्यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांमधील श्री यशू सिंग यांनी देखील आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी देखील महिलेला वाचवण्यासाठी उडी मारली। त्या दोघांनी देखील ती जी बुडत असलेली महिला आहे तिला वाचून किनाऱ्याजवळ आणलं आणि त्यानंतर तत्काळ प्रथमोपचार म्हणून पोलीस अंमलदार आकाश वानखेडे जे आहेत तर त्यांनी त्या महिलेच्या पोटावर दाब देऊन तिच्या पोटातील पाणी बाहेर काढलं आणि तत्काळ त्या महिलेला MGM हॉस्पिटल या ठिकाणी देखील नेण्यात आलं। सध्या त्या महिलेची तब्येत स्थिर असून महिला सुखरूप आहे। सदर घटनेमध्ये ही महिला बुडत असताना तत्काळ डायल 112 वर कॉल करून माहिती देणारे श्री बळीराम म्हात्रे घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ कळंबोली बीट मार्शलला वर्ग करणारे नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथील महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा गायकर आणि त्या ठिकाणी तत्काळ पोहोचणारे सागर माळी, अमोल वानखेडे आणि क्षणाचाही विचार न करता पाण्यात महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारे जे सागर माळी आणि यशू सिंग जे आहे तर त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे। या सगळ्यांमध्ये मला सर्व लोकांना आवाहन हेच करू इच्छितो की नागरिकांची सतर्कता आणि डायल 112 चा योग्य उपयोग याच्यामुळे त्या महिलेचे अनमोल प्राण वाचलेले आहेत आणि भविष्यात देखील डायल 112 च्या योग्य वापराद्वारे आपल्याला या पद्धतीने नागरिकांचे प्राण वाचू शकतो। तर सर्वांनी योग्य पद्धतीने डायल 112 चा वापर करणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।